प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी साष्टांग माथा आता बंधू शुभराजा चतुरानाचात्मज वाक्षती पाविजे सहजा तिच्या चरणवजा आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनता माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जनता माझे नमन दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे देखा टाळ मृदुंग श्रोते देखा दया माझे नमन दंडवत ऐशे नमन करून सकला हरी कथा बोलवी गोबड्या बोला अज्ञान म्हणे आपल्या बाला चालवी सकला नामा म्हणे महायोगपीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातं मनेन्द्रे समागत्य तिष्ठन्त्यम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाला उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमला शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास भोगाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाचे निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो। आज या ठिकाणी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि आपल्या ह्या इहलोकीचा हा जो देह मिळालेला आहे अतिशय अनमोल असणारा हा देह
याबद्दल त्या ठिकाणी आणि भगवंताचे आभार मानणारे आहेत. हा मिळणं दुर्लभ आहे. देव सुद्धा याची इच्छा करतात. हा सामान्य नाही. हा नरदेह हा बहुत प्रयासाने आणि बहुत सायासानं अनेक जन्माचं सुकृत करावं लागतं, तेव्हा तो आपल्याला मिळत असतो. मग तो निवड जन्म मिळून फायदा नाही. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचे दास झालो, यात आमची कृतकृत्यता आहे. जर निवड हा जन्म मिळाला असता, अतिशय दुर्लभ असा नरजन्म मिळाला असता आणि आम्ही जर त्याचे दास झालो नसतो तर आम्हाला धन्यता वाटली नसती. पण त्याचे दास झालो म्हणून आम्हाला धन्यता वाटते महाराज. आणि हे जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, आयुष्य म्हणजे काय तर जन्मापासून मरेपर्यंतचा, मृत्यूपर्यंतचा हा जो काळ आहे याला आयुष्य म्हणतात. या आयुष्यामध्ये भगवंताची साधना करून सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आणि हेच आपलं अंतिम साध्य असलं पाहिजे. तुकोबराय स्वर्गाला सुद्धा तुच्छ म्हणतात. तुकोबरा म्हणतात स्वर्ग काय, तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाची निशाणी. आणि त्या स्वर्गाला सुद्धा ओलांडून आम्हाला पुढे जायचंय, त्या पांडुरंगाच्या चरणाशी एकरूप व्हायचंय, त्याचे दास व्हायचंय. असा अभंगाचा सरळ अर्थ सांगण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखमाई, विठोबा आज या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह पार पडला. कालच काला झाला. आज तुम्ही मला विचारता तू आज का आला, काल काला झाला, तू आज का आला. काला झाल्यानंतर काही काम नसतं मला, सगळे आपापल्या घरी जात असतात. हे सगळे गायक वृंद तुम्ही सगळे आहे की नाही. परंतु आज प्रशांत महाराज, हरिभक्त परायण प्रशांत महाराज यांनी या ठिकाणी अतिशय चांगला असा हा नैमित्तिक उपक्रम नव्हे, त्यांच्या आजीच्या त्या ठिकाणी श्रद्धांजली प्रित्यर्थ ठेवलेला हा उपक्रम. काय असतं, सगळं सज्ज झालेलं होतं हे की नाही. व्यासपीठ सज्ज आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आणि भाव त्यांचा एक असा मनाचा ध्यास होता म्हणा किंवा एक इच्छा होती की आपण आपल्या आजीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी कर्मभूमी आजींची आहे, कैलासवासी ठकूबाई दशरथ वालुंज आजी, त्या ठिकाणी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं. परंतु शेवटी आपलं आयुष्य संपल्यानंतर भगवंताच्या घरी जावं लागलं. त्या भगवंता घरी जाऊन 5.5 महिने पूर्ण झाले. त्या ठिकाणी त्यांचा प्रवास अत्यंत सुखमय रीतीने भगवंताच्या चरणाजवळ व्हावा आणि त्या ठिकाणी सद्गती लाभावी, चांगल्या पद्धतीने आपण इच्छा करावी. बा आपल्या आई वडिलांना, आपल्या आजोबांना, आपल्या पितरांना चांगल्या पद्धतीने सद्गती मिळावी म्हणून जो प्रयास तदनंतरही केला जातो तो फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो, तो फक्त सनातन धर्मामध्ये केला जातो. म्हणून हा सनातन धर्म, ही भारतीय संस्कृती, हिंदू हे उपनाम आहे, खरं आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक संस्कृती किंवा सनातन वैदिक धर्म. वेदांना मानणारा, वेदांच्या परंपरेपासून आलेला हा धर्म. यामध्ये सांगितलेलं श्राद्धादी निरूपण, आपण जर गरुड पुराण वाचलं तर गरुड पुराणामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने किंवा भगवान आणि नारायणानं गरुडाला उपदेश केला. गरुडाने काही प्रश्न विचारले. वारा जास्त आहे, तो राहणार नाही, एक तर बांध लावा लागेल, नाही तर असा ठेवा. गरुडानं भगवंताला प्रश्न विचारलं, देवा
हा नरदेह प्राप्त झाला आणि नंतर त्याला मृत्यू आला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते भगवंता सांगा ना. भगवंतानं अनेक उपाय सांगितले महाराज. श्राद्धाने निरूपण केलं आणि सगळ्यात शेवटी श्रेष्ठ सांगितलं ते म्हणजे भगवंताचं नाम. नारायण नामे हो जीवनमुक्त. भगवंताच्या नामानं जीवनमुक्त होता येतं. हरिनामानं त्या ठिकाणी आघाडीत असं पुण्य लागतं. माऊली ज्ञानोबा आहे हरिपाठामध्ये सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या ठिकाणी अतिशय चांगला असा हा कीर्तनाचा उत्सव. त्या ठिकाणी हरिनामाचं त्या ठिकाणी संकीर्तन हरिभक्त परायण प्रशांत महाराज, त्यांचं कुटुंबीय, त्यांचे आप्तेष्ट यांनी या ठिकाणी आयोजित केलं. या ठिकाणी माझ्यासारख्या एका गावातील लोकल महाराज हे की नाही, लोकलच आहे ना, लोकल असतो आपण. पण मोदींनी सांगितलं लोकल फॉर व्होकल, म्हणजे लोकल हा मुख्य असतो. काय असतं, त्याला संधी दिली पाहिजे, व्यासपीठ दिलं पाहिजे, आपल्या गावाचं नाव मोठं होत असतं. ही त्यांची त्या ठिकाणी भावना आहे. आणि ही भावना असणं, महाराज काय त्यांच्या अनेक महाराजांशी ओळखी आहे. पण मला प्रेमाने विचारलं, महाराज कालेच्या दुसऱ्या दिवशी सेवा आहे, तुम्ही कराल का? हो म्हटलं. या ठिकाणी निश्चितपणे मला ती सेवा करण्यासाठी आनंद मिळेल. आणि म्हणून ती सेवा त्यांनी भगवंत कारण करुणा वर्णालय असणारा पांडुरंग परमात्मा रामप्रभू यांच्या करुणेतून आणि तुम्हा संयोजक मंडळीच्या माध्यमातून ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आज या ठिकाणी तुकोबरायांनी वर्णन केलं काय, इहलोकीचा हा देह. अनेक लोक आहेत महाराज, तशी 14 भुवन आहे आणि मुख्य 3 लोक आहेत, पाताळ लोक, हा मृत्यूलोक आणि स्वर्गलोक. आपला मृत्यूलोक हा मध्य आहे, पाताळ लोक हा अधोलोक आहे आणि स्वर्गलोक हा आपल्यापेक्षा उच्च कोटीचा लोक आहे. उच्च कोटीचा म्हणजे जेथे सुरतरुंची वने अपार, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली. भक्तांसाठी सुरतरुंची वने अपार. सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे आपण त्याच्या खाली बसल्यानंतर आपण इच्छिल्याप्रमाणे ती वस्तू आपल्याला एका क्षणात प्राप्त होते. आपल्याला त्यासाठी प्रयास करावे लागत नाही, त्याला कल्पवृक्ष म्हणतात. तो स्वर्गामध्ये आहे. सुरतरुंची वने अपार, सुरभीची बहुत खिल्लारे. सुरभी म्हणजे कामधेनू. कामधेनूची खिल्लारे आहे. आणि कोणासाठी भगवंतानं ती निर्माण केली? तिथे तहान लागत नाही, तिथे भूक लागत नाही, तिथे सगळीकडे आनंद आनंद आहे, तिथे दुःख नाही, सगळीकडे सुखच सुख आहे. पाहायला गेल्यानंतर हा उत्तम लोक म्हणजे स्वर्ग लोक. आपल्यापेक्षा पाताळ लोकांमध्ये खाली हा अधोलोक आहे. हा कधी प्राप्त होतो? तिथं दैत्यांचं राज्य आहे असं म्हणतात पाताळ लोकांमध्ये. जेव्हा आपलं पुण्य क्षीण होतं, पाप त्याच्यापेक्षा जास्त होतं, त्यावेळेस आपल्याला अधोलोक प्राप्त होतो. ज्यावेळेस पुण्य जास्त असतं, पाप कमी असतं, तेव्हा उत्तम लोक प्राप्त होतो. आणि जेव्हा पाप आणि पुण्य समान असतं, तेव्हा या लोकांमध्ये तोही नरदेह प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला हा नरदेह प्राप्त होण्यासाठी खूप प्रयास आहेत महाराज. असं म्हणतात, एक कथा सांगितली जाते. एक राजा होता आणि त्या राजानं त्याला काही कामानिमित्त एक कावळा पक्षी हवा होता. आता त्याला माहित होतं कावळा हा पक्षी सहसा आपल्या हातामध्ये सापडत नाही. कावळ्याला एकच बुबुळ असतं. कावळ्याला एकच बुबुळ असतं. का? आपण रामायण जर ऐकलं असेल तर रामप्रभूंची जर कथा ऐकली असेल तर तो सुदर्शन गंधर्व
आणि सीतामाईची अभिलाषा धरून तिच्या शरीराला त्याने स्पर्श केला. कावळ्याच्या रूपानं, कावळ्याचं रूप. सीतामाईने धावा केला, हे प्राणनाथ, अहो या कावळ्याने माझी काय विटंबन केली आहे, त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे, तुम्ही धावा. त्यावेळेस रामप्रभू त्या ठिकाणी पूजा करत होते. रामप्रभू पूजेमध्ये व्यस्त होते. आता पूजेमधून उठता येत नाही. मग रामप्रभूंनी काय केलं, एक दर्भ होता पूजेचा. दर्भ म्हणजे गवताची ती काडी असते जी पूजेसाठी, भगवंताला स्नान करण्यासाठी किंवा पूजेसाठी वापरली जाते, तिला दर्भ म्हणतात. तो दर्भ अभिमंत्रित केला आणि त्या कावळा रूपी गंधर्वावर सोडला आणि त्या ठिकाणी तो गंधर्व धावा करायला लागला. त्यानं बाणाचं रूप धारण केलं. आता रामप्रभूंचं त्या ठिकाणी एक बाणी, एक वचनी, एक पत्नीव्रत, मर्यादा पुरुषोत्तम असणारे भगवान, श्रेष्ठो सर्व धनुष्मताम, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असणारे राम. आजानुबाहु, कसं वर्णन आहे, आजानुबाहु धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुणशिखा मुखकमलमिललोचनं नीललाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम्. हे रामप्रभूंचे स्वरूप. शांतं शाश्वतं प्रमेयानघं निर्वाण शांतिप्रदं ब्रह्मांशं गोफणीन्द्रं सर्वमनिशं वेदान्तवेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगरुं मायामनुष्यं हरिं वन्यहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. सर्व भूपालांमध्ये, राजांमध्ये चूडामणी असणारे सार्वभौम, पण संन्यास वेशामध्ये होते. भगवंताची पूजा त्या ठिकाणी ते कधी चुकले नाही. त्यावेळेस त्यांनी तो दर्भमंत्र भेटल्याबरोबर बाणाचं रूप धारण केलं. रामप्रभूंचा बाण आहे. सुदर्शन गंधर्व घाबरला. आता काय करू मी, सगळीकडे फिरला महाराज. इंद्रदेवाकडे गेला, भगवान शंकराकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, मला वाचवा रामप्रभूंच्या बाणापासून. मी पाप केलं, माझ्याकडून चूक झाली. कोणीच त्याला थारा दिला नाही महाराज. रामप्रभूंचा अपराध केला, देवाचा अपराध केला, त्याला कोणी थारा देत नसतो. मानवाचा अपराध केला एक वेळ चालेल, पण त्रैलोक्यनाथ आहे, त्या ठिकाणी महादेवाचा अत्यंत प्रिय असणारा भक्त आहे. काय महाराज, महादेव भजन करतात ना रामप्रभू. महादेव रामपूजी सदाशिव. रामप्रभू भगवान शंकराची पूजा करतात आणि महादेव रामप्रभूंची पूजा करतात. हृदयातून धारण केलं महाराज. म्हणून लंकेवर त्या ठिकाणी स्वारी करायला जाताना अगोदर रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना रामप्रभूंनी केली. रामप्रभू त्या ठिकाणी भगवान शंकरांना म्हणतात रामाचा ईश्वर आहे म्हणून रामेश्वर. भगवान शंकर म्हणतात तसं नाही रामा, राम त्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. हा दोघांच्या अंतरातला भाव. रामप्रभू म्हणतात रामाचा ईश्वर तो रामेश्वर. भगवान शंकर म्हणतात राम त्याचा ईश्वर तो रामेश्वर. भगवान शंकर रामाला ईश्वर म्हणतात आणि रामप्रभू भगवान शंकराला ईश्वर म्हणतात. हे दोघांमधलं अभिन्नत्व आहे. म्हणून तर पांडुरंग परमात्मा या ठिकाणी शिवम शांतमित्यं वरं लोकपालम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्याने आपल्या मस्तकावर धारण केलं महाराज भगवान शंकरांनी. म्हणून पांडुरंग परमात्म्याची पूजा केली तर भगवान शंकराची पूजा केल्याचं पुण्य लाभतं. आणि भगवान शंकरांची पूजा केली तरी पांडुरंग परमात्म्याची पूजा केल्याचं पुण्य लाभतं. एवढं अभेद लागतं दोघांमध्ये. अजं दुःखिनी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यम एकम तुर्यम प्रसन्नम प्रपन्नाद्यहं देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म आहे महाराज पांडुरंग परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवन असणार. मला सांगायचं काय, तो सुदर्शन गंधर्व असणारा तो काक रूपामधला गंधर्व सगळीकडे फिरला, कोणी धारा दिला नाही. शेवटी रामप्रभूंना शरण जर सांगितलं भगवान शंकरांनी, रामप्रभूंना शरण आला आणि रामप्रभूंनी सांगितलं माझा बाण कधी व्यर्थ जात नाही, तू दुष्ट कर्म केलेला आहेस, तुला शिक्षा तर मिळणार, तुझा प्राण घेणार नाही हा बाण, पण तुझा एक डोळा जो वाम नाही उजवा तो छेदन केला जाईल. एक डोळा घालवला पाहिजे. कावळ्याला एकच मुकुल दोन बाजूला फिरतं, एकच डोळा आहे पण तो दोन बाजूला फिरतं, म्हणून तो सगळ्यात चंचल आहे. कोणाच्याच हाती सापडला. आणि राजाला दौंडी पेटवली, कावळा कोण धरून आणि सगळे पक्षी सापडतात, पोपटाने धरणारे सापडतात. सगळ्या पक्षाला धरणारे सापडतात पण कावळ्याला धरणारे कोणी भेटत नाही महाराज, कारण तो कधी भेटतच नाही. कशाला तो मेहनत येईल. मग त्यानं दौंडी पिटवली, कोण या कावळ्याला धरून आणेल, मला कावळा पाहिजे. आता सगळी एका आंधळ्याच्या कानावर ही बातमी केली. आंधळा गेला नदीमध्ये स्नानाला आणि भगवंताची पूजा केली आणि भगवंताला सांगितलं की राजाला कावळा हवा आहे आणि तो मला मोठे बक्षीस देणार आहे. मग तो म्हणजे कसा हातात येईल, टाळी वाजवता वाजवता भगवंताचं भजन करता करता या ठिकाणी त्याच्या हातामध्ये अचानक कावळा आला. भजन करता हातात आला आणि असाच धरून त्या ठिकाणी आणि ते दोघे चालले होते. दोघे अंधारेच होते महाराज, दिव्यांग होते थोडेसे. सूरदासजी म्हणतो आपण त्यांना. चालले होते. दुसरा मित्र म्हणला, अरे बाबा चांगल्या चांगल्या डोळस असणाऱ्या माणसाला कावळा भेटत नाही, तुला कसा काय भेटला? कसा काय भेटला म्हणला, असा भेटला. काळी वाजवताना दिला, कावळा गेला उडून. असा गेल्यानंतर असा भेटला, बघ मी अशी काळी वाजवत होतो, कावळा भेटला. गेला कावळाच उडून गेला महाराज. आता म्हणला परत पकड. आता परत कावळा कधी येईल हातामध्ये, येईल का? नाही. याला काकटाली न्याय म्हणतात. काय म्हणतात? काकटाली न्याय. कावळा टाळीमध्ये येणं हे जसं इतकं सोपं नाही, तसं हा नरदेह भेटणं इतकं सोपं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये इहलोकीचा हा देह काय महाराज, देव इच्छिता ती पाहिजे. आपण इच्छा करू त्याचं काय, देव इच्छिता ती पाहिजे. आता काय देवांना काय कमी हो महाराज, देवांना कशाला इच्छा पाहिजे. मी आताच सांगितलं
जेथे सुरतरूंची वनी अपार सुरभीची बहुत खल्लारे चिंता मनीची धवलागारे भक्ता करणे जेथे तहान नाही भूक नाही सगळीकडे आनंदी आनंद आहे दुःख नाही या संसार लोकांमध्ये किती दुःख आहे महाराज पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे संसारे खलदिस्तारे भज गोविंदम मुढमते हा पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मृत्यू पावणं किती दुःखच दुःख आहे संसारामध्ये परंतु हे दुःख असून सुद्धा त्या सुखामधले देव इथे येण्यासाठी का प्रयत्न करतात भगवान हनुमंतराय ना महाराज त्यांच्याशिवाय तर आपल्याला भक्तीच्या वाटा कोणी दाखवू शकत नाही तुकोबरे म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता भक्तीच्या हनुमंतराय म्हणजे भगवान शंकर ध्वजस्तंभावरे वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो अर्जुनेशी माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात महाराज अरे ध्वजस्तंभावर बसणारा जो अर्जुनाच्या कोण आहे वानर आहे ना तो सामान्य नाही तो मूर्तिमंत शंकर मूर्तिमंत शंकर अर्जुन रायाच्या ध्वजस्तंभावर बसले कोणाची सेवा केली महाराज कृष्ण परमात्म्याच्या त्या ठिकाणी ज्या रथाचा कृष्ण परमात्मा सारथी आहे आणि या ठिकाणी ज्याचा भक्त सखा अर्जुन आहे त्या अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावर बसले महाभारताच्या युद्धामध्ये दुर्जनांचा पराभव केला दुर्जन मारून टाकले हा दुर्जनांना मारून टाकणं हे भगवंताचं कार्य आहे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे युगा युगामध्ये मी अवतरित होतो भगवान सांगतात मग कधी भगवान शंकर होतात कधी हनुमंतरायांच्या रूपाने येतात कधी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने येतात हिंदवी स्वराज्याची संस्थापना करतात कधी त्या ठिकाणी वीर अभिमन्यूच्या रूपाने कधी धर्मवीर संभाजी महाराजांच्या रूपाने जन्म घेतात सामान्य आहे का महाराज हे अवतार आहे भगवंताचे छत्रपती शिवाजी महाराजांना महिपती महाराजांनी आणि साक्षात अवतारी पुरुष म्हटले संत विजय ग्रंथामध्ये या ठिकाणी महिपती महाराजांनी वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि समर्थ रामदास स्वामींचं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा वाद झाला महाराज हा त्याच्यात राजकीय पुढाऱ्यांपासून काही सामाजिक संघटना सुद्धा आघाडीवर होते काय सांगायला समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाही का कळत नाही का फक्त समर्थ रामदास स्वामी ब्राह्मण आहेत आणि या ब्राह्मण द्वेषातून ते गुरु नाहीत आणि एवढा मोठा ग्रंथ 3.5 वर्षापूर्वी महिपती महाराजांनी लिहिला 350 वर्षापूर्वी महिपती महाराजांनी लिहिला त्यावेळेस भारताला स्वातंत्र्यही नव्हतं त्यावेळेस भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस हे राजकीय पुढारी कोणी जन्माला आले नव्हते हा त्यावेळेस महिपती महाराजांनी लिहिलं यांनी कधी वाचलं का ते
पण सांगायचं नाही नाही. हा, काही काय म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा पण म्हणू नका. काही काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवधर्म सुरू केला तिकडे शिंदखेड राजा. काय बोलायचं महाराज, या असल्या विध्वंसक जर सामाजिक संघटना तयार झाल्या काय करायचं? आणि असे विध्वंसक जर राजकीय नेते तयार झाले तर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतो? एकच जाणता राजा महाराष्ट्रात झाला, एक आणि एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. श्रींची इच्छा म्हणजे कोणाची? देवाची. आणि म्हणून मी सांगितलं एक आणि एकच जाणता राजा, दुसरा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर परत होणे नाही. हा भगवान शंकरांचा अवतार आहे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाचा? भगवान शंकरांचा. हा, आणि मग समर्थ रामदासांनी वर्णन केलं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडला माधारी, धर्मरक्षी ऐसा नाही, हा महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलं. दासबोध हा ग्रंथ लिहिला त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच लिहिला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु. जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा निज धामाला गेले, 41व्या वर्षी निज धामाला जावं लागलं महाराज. आणि 41व्या वर्षी निज धामाला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, राजा शिवा जा कृष्णा नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुझी आणि समर्थ रामदास स्वामींची आणि तुझी भेट होईल कृष्णा नदीच्या तीरावर. आणि तिथे त्यांना उद्देश कर, हे राज्य संकटात आहे, या ठिकाणी आई बहिणी सुरक्षित नाही, सामान्य जनता सुरक्षित नाही, अरे धर्म सुरक्षित नाही, गो ब्राह्मण सुरक्षित नाही. जा जा आणि त्यांना उपदेश कर. मग समर्थ रामदास स्वामींकडे गेले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, राजकीय गुरु दादाजी कोंडदेव आहेतच. पहिले गुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी. जगद्गुरु तुकोबाराय लवकर निज धामाला गेले. जगद्गुरु तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला फक्त फोटो दिसतो, कीर्तनात बसतात तुकोबारायांच्या कीर्तन ऐकत. परंतु महिपती महाराजांनी लिहून ठेवलं. महाराज आपल्याकडे कांबळे महाराज आले होते ना काल्याच्या कीर्तनाला, ते ताहराबादच्या महिपती महाराजांचे वंशज आहे. आलं लक्षात? महिपती महाराज, ज्या महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथ लिहिला, अनेक संतांची चरित्र त्याच्यात वर्णन केली. ज्या महिपती महाराजांनी संत लीला अमृत ग्रंथ लिहिला त्याच्यात अनेक चरित्र वर्णन केली. ज्या महिपती महाराजांनी संत विजय ग्रंथ लिहिला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींचं चरित्र वर्णन केलं. आणि ज्या महिपती महाराजांनी भक्त लीला अमृत ग्रंथ लिहिला तो भक्त लीला अमृत म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र. आपण जे देतो ना कीर्तनामध्ये 2 ग्रंथ, ते महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे. दररोज लकी ड्रॉ मध्ये 2 ग्रंथ काढले जातात. तुकोबारायांचं चरित्र, ते तुकोबारायांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलं आणि आपल्या सद्गुरु हरिभक्त परायण आणि कृष्ण कृपांकित डॉक्टर महाराजांनी ते अनुवादित केलं, त्याचा अर्थ लिहिला ओवी स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी ते सर्वांना समजत नाही म्हणून त्याचा मराठीत परत अर्थ लिहिला महाराजांनी आणि ते सर्वांना दिलं जातं. मला वाटतं आतापर्यंत 50-60 ग्रंथ त्या ठिकाणी दिले असते. ज्यांनी डोनेट केलं त्यांचं अभिनंदन. परंतु तुम्ही मात्र ते वाचले पाहिजेत महाराज. तुम्ही जर वाचलं तर आमूलाग्र परिवर्तन त्याच्यामध्ये होईल. जगद्गुरु तुकोबारायांचे जवळजवळ 17 अध्याय त्या ठिकाणी. कारण हे चांगला उपक्रम आहेच, त्याच्यात काहीच वाद नाही. हा, आणि तो सर्वांनी वाचलं पाहिजे. फक्त नेऊन कुठेतरी ठेवून देऊ नका. ते जर नेऊन ठेवून दिलं आणि ते उंदराने उदयाने खाऊन टाकलं तर महाराज त्याचं जे पाप आहे ते आपल्याला लागेल. आणि म्हणून सर्वांनी ते वाचा. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र वर्णन केले, अतिशय सुंदर रीतीने ते वर्णन केले. जगद्गुरु तुकोबाराय, आपल्याकडे वेळ कमी आहे लक्षात. छत्रपतींचं चरित्र का सांगितलं, थोडस त्या राजाचं चरित्र जर सांगितलं नाही. राजा
कीर्तन करत होते महाराज. पुढे तुकोबरायांचं कीर्तन झालं का समर्थांचं कीर्तन, समर्थांचं झालं का छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तन झालं की बहिणाबाईंचं कीर्तन, त्यांचं कीर्तन झालं की जयराम स्वामींचं कीर्तन, त्यांचं कीर्तन झालं की रंगदास स्वामींचं कीर्तन. अरे असे अनेक संत या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये होते, कीर्तन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनकार होते. त्यांच्या जयंतीला जर आपण बेंजो लावलो आणि दारू पिऊन जर नाचले काही युवक, तर त्या जयंतीची काय शोभा महाराज सांगा ना. छत्रपती शिवाजी महाराजांना किती वाईट वाटत असेल. आपण जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आचार, ते जयंतीचं काय दाखवायचं छत्रपती शिवाजी महाराजांना. आपले आचार आणि विचार बदल झाला पाहिजे. याच्यामध्ये जर बदल झाला नाही तर आपण कुठेतरी अपयशी आहोत. आपण कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय, समाजाचं कुठेतरी काहीतरी चुकतंय. मी पाहिलं महाराज असा बँजो लावतात, 70-80 वर्षाच्या एखादा म्हातारा असेल आणि जर हार्ट त्याचं कमजोर असेल तर अटॅक कशी येईल महाराज. एवढा तो याचा आवाज असतो फुल त्या डीजेचा. आणि मग त्याच्यामध्ये बेफाम होऊन तरुण नसतात. काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मद्याला पाहिलं पण नाही, त्या काळातले राजे होते विषय भोगी राज्य होते. त्या औरंगजेब झाला, तो बाबर झाला, जनान खाना आला त्यांचा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही महाराज परस्त्रीकडे निवड पाहिलं, अशीच माझी आई असती तर मी किती सुंदर झालो असतो. संतांची शिकवण ती जगद्गुरु तुकोबरायांची. आणि म्हणून परस्त्रीला सुद्धा आई मानणारी शिकवण या आमच्या राजाला दिलं. म्हणून असा राजा परत महाराष्ट्रात होणे नाही. रशियाचा राष्ट्रपती आपल्या केबिन मध्ये लावून ठेवतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. इंडोनेशियाचे राष्ट्रपती आले होते, म्हणजे मला पाहिजे शिवाजी महाराजांच्या रायगडावर समाधीचं दर्शन घेऊन. आणि त्यांच्याकडून प्रेरणा जग घेतं. आणि आपण काय प्रेरणा घेतो. आपल्याला खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 1-2-4 धडे झाले म्हणजे झाला, संपला इतिहास. असं नाही चालत महाराज. त्यांचं संपूर्ण चरित्र आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि भगवंताची सेवा केली. सद्गुरूंची सेवा केली. समर्थांच्या समोर जावं, 11 साष्टांग दंडवत घालावे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा राजा आहे, छत्र आहे, सिंहासन आहे. पण संतांच्या समोर गेल्यानंतर साष्टांग दंडवत घालावं. ते बी 1 वेळा नाही, 11 वेळा. आणि समर्थाने उचलावं. राजा काय चाललं काय महाराज. राजाने सांगावं, सद्गुरू तुमच्याशिवाय मला राज्यामध्ये चैनच पडत नाही. व तुमचं दर्शन जर झालं नाही 1-2 दिवस तर मला कसं तरीच होतं. मला राज्यच करावं वाटत नाही. मला असं वाटतं हे सगळं राज्य सोडून द्यावं. भरत राजा महाराज राज्य सोडून दिलं, त्याग केला, अरण्यामध्ये गेला. त्याच्यासारखं आम्ही सुद्धा अरण्यामध्ये यावं तुमच्या बरोबर. पण समर्थांनी सांगावं, राजे अरे धर्माची संस्थापना कोण करील तुझ्याशिवाय. तुझा अवतारच मुळात धर्म कार्यासाठी झालेला आहे आणि भगवंताची सेवा करण्यासाठी झालेला आहे. आपली ही जी मंदिरं सुरक्षित राहिली ना महाराष्ट्राची त्या काळात, की फक्त शिवाजी महाराजांमुळं, छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून जरी आमचा छत्रपती शिवरायांना आम्ही देव मानत नसू, आम्ही तर मानत नसू, तरी त्यांच्यामुळे आमची देवळं सुरक्षित आहेत, मंदिरं सुरक्षित आहे, आमच्या देवळातले देव सुरक्षित आहे. म्हणून धन्य मी जन्मालो. आता काय वेळ झालेला आहे, आपल्याला कमी वेळात बोलायचं म्हणून मी थोडं धावतं घेतो, प्रमाणाला देत नाही. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे, धन्य मी जन्मालो. जन्म घेतला देवा आणि दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. ज्या वेळेस समर्थ नाशिकला निघाले आणि नाशिकला निघाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी संपत्ती दिली, मोहरा दिला, खजिना दिला आणि सांगितलं, जा सद्गुरू तुम्ही दान करा. नाशिकला जाऊन त्या ठिकाणी आपण जातो ना, अनेक विधी करायला जातो नाशिकला. त्या ठिकाणी श्राद्ध विधी असेल, त्रिपिंडी असेल, नागबली असेल, अनेक विधी नाशिकला होतात. त्या ठिकाणी महास्मशान आहे नाशिक, म्हणजे भगवान शंकरांची ती पुण्यभूमी आहे.
असं आहे ना महाराज, दृष्टी पाहता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा. असं त्या ठिकाणी ते त्र्यंबकेश्वरला निघाले. समर्थ निघाले आणि छत्रपती शिवरायांनी रथ भरून हत्तीवर घोड्यावर खजिना दिला दान करा. समर्थांनी तिथं अन्नदान केलं. त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचं दान त्या ठिकाणी समर्थांनी केलं महाराज. त्या ठिकाणचे ब्राह्मण होते. त्या ठिकाणी ब्राह्मणांनी समर्थांना विचारलं, अहो एवढं तुम्ही दान केलं? ते म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दान करण्यासाठी सांगितलं म्हणून आम्ही दान केलं. त्या ठिकाणी अन्नदान केलं. समर्थांना लहान मुलांमध्ये खेळायची फार सवय होती. एखादा महापुरुष असतो ना महाराज, आमचे सद्गुरू गुरुवर्य विसाल महाराज सांगत असतात, त्याच्या 3 अवस्था मुख्य आहेत. एक बालवत, दुसरी पिशाचवत, तिसरी उन्मत्तवत. बालवत म्हणजे लहान मुलासारखं काही. समर्थांची अवस्था बालवत होती. बालवत म्हणजे लहान मुलांच्या खेळत असले का तिथं जाऊन खेळायचं, येड्यासारखं खेळत बसायचं. कोणी येडा म्हणून कोणी नावं ठेवू त्याला काय नव्हतं महाराज त्याचं. हा जात खेळत बसायचे. पिशाचवत, जडवत, जडवत ही अवस्था आहे. जड भरतराजा जडवत अवस्थेमध्ये होता. पिशाचवत वेड्या पिशासारखं करायचं, ही पिशाचवत अवस्था. आणि तिसरी अवस्था आहे उन्मत्तवत, जा मानत नाही कोणाला, ही उन्मत्तवत अवस्था. महापुरुषांची ती अवस्था असते. डोंगरे महाराजांचं एकदा प्रवचन चाललं होतं आणि भारताच्या पंतप्रधान त्या ठिकाणी आले, इंदिरा गांधी. त्यांनी प्रणाम केला. आता आपल्यासारखे महाराज असले या 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 बसा 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 बसा. पंतप्रधान आहेत, भारताच्या पंतप्रधान आलेले आहेत. त्या काळातल्या लोकप्रिय होते. डोंगरे महाराजांनी साधं पाहिलं सुद्धा नाही. ते डोंगरे महाराज यांची भागवत कथा अतिशय प्रसिद्ध आहे. रात्री जर त्यांनी निद्रा केली तर ती जी उशी घ्यायची ना, ती उशी सकाळी पिळून टाकावं लागायची डोंगरे बाबांची. का? अरे भगवंताचं ध्यान रात्रंदिवस. कथेमध्ये त्यांनी आणि कथा सांगताना साक्षात भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या समोर उभा राहायचे आणि त्या ज्या लीला दाखवतील त्या लीला डोंगरे महाराज सांगायचे. एवढा त्यांचा अधिकार डोंगरे महाराजांचा. ती उशी पिळावं लागायची सकाळी. ती अश्रूंनी ती उशी भरलेली असायची भगवंताच्या प्रेमाची. काय प्रेम असेल महाराज, ती स्थिती कधी आमच्या अंगी येईल? आमच्या अंगामध्ये तर अनेक दोष भरलेले आहेत. आम्ही कुठे शुद्ध आहेत दोषांशिवाय? परंतु ती अवस्था आपल्या मनामध्ये आली पाहिजे. ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. समर्थांची अवस्था होती बालवत. लहान मुलांमध्ये गेले विटी दांडू आणि ती लगोरी खेळायला. आधी लगोरी हा खेळ असा आहे, ते उंच एकावर एक रस्त जाता हे नियम धरून त्याला मारायचं. त्याच्या बाजूला एक भोला पक्षी होता. काय होता? भोला पक्षी. ते लगोरी त्यांनी मांडली आणि तो पक्षी तिथे येऊन बसला. समर्थांनी जो फटका मारला, ती लगोरी पडल्यानंतर तो भोला पक्षी मरून गेला. आता तो पक्षी मेल्यानंतर समर्थांनी हसायला पाहिजे की नाही महाराज? करडायला पाहिजे का वाईट वाटलं पाहिजे? काय वाटलं पाहिजे? पक्षी आपल्या हातून गेल्यानंतर वाईट वाटलं पाहिजे ना महाराज? पण समर्थांना वाईट नाही वाटलं. हसायला लागले, मोठमोठ्याने हसतात. वा वा वा, पक्षी मारला. हे का संतांचं लक्षण आहे का महाराज? सांगा ना महाराज. पक्षी मारल्यानंतर हसणं हे जर आपण वरवर स्थूल दृष्टीने पाहिलं तर संतांचं लक्षण आहे का ते? नाही ना. नाही महाराज, ते संतांचं लक्षण नाही. ते ब्राह्मण होते तिथे सगळे. त्या ठिकाणी सगळे त्रिपिंडी हा नागबली करण्यासाठी आलेले होते. त्यांनी समर्थांना विचारलं, काय तुम्ही संत म्हणविता? छत्रपती शिवाजी महाराज तुमचे शिष्य आहेत. एवढ्या मोठ्या राजाला तुम्ही उपदेश केला, आज तो पक्षी तुमच्या हातून मेलाय. तुम्ही वाईट वाटण्याऐवजी तुम्ही हसताय. तुम्हाला काय वाटतं की नाही? समर्थ म्हटले, क्षमा असावी भूदेव. ब्राह्मणाला भूदेव म्हणतात का महाराज? ब्राह्मणांचा अपमान आपल्या हातून होता कामा नये. भृगु ऋषीने लाथ मारली भगवंताच्या छातीवर क्षीरसागरामध्ये असताना. पण नारायण भगवंताना भगवान विष्णूंनी त्याचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज माझी छाती वज्रापेक्षा कठीण आहे. अरे ही छाती जर तुमच्या पावलाला तर लागली नाही, पाय दाबून दिले भगवंताचे. ती श्रीवत्सलांचन म्हणून भगवंताने धारण केली. आपण जर पंढरपूरला गेलो तर भगवंताच्या छातीवर त्या ब्राह्मणानं मारलेल्या पावलाचा ठसा आहे. ते भूषण म्हणून आमचा भगवान मिळवतो. सुदामा ब्राह्मण दरिद्री होता, पीडित होता, भेटायला आला. त्याला सोन्याची नगरी आणि त्या सोन्याच्या नगरीचा राजा करून टाकला.
ब्राह्मणांचा अपमान भगवंताला सहन होत असो. त्या ठिकाणी भुदेव, अहो तुम्ही सगळे मंत्रविधीने हे क्रियाकर्म करणारे आहात ना, मग उठवा ना त्या पक्षाला. माझ्यामध्ये कशाचं सामर्थ्य आहे? तुम्ही उठवा त्या पक्षाला, मेलेल्या पक्षाला. ब्राह्मण म्हटले आतापर्यंत आम्ही मेलेला जिवंत झालेला ऐकलंच नाही. एखादा पक्ष जर मेला तर तो परत जिवंत झाला असं ऐकलंच नाही आम्ही आतापर्यंत. हे कसं शक्य आहे? समजा समर्थ रामदास स्वामी म्हटले, अरे तुम्ही एवढे विधी करता, नारायण नागबली करता, पूर्वजांना मुक्ती प्रदान करून देता, आणि तुम्ही म्हणता शक्य नाही. ब्राह्मण म्हटले आमच्यामध्ये ही ताकद नाही. समर्थांनी त्या पक्षाला हातात घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी त्या कुशतीर्थावर जे पाणी आहे ते आपल्या हातात घेऊन त्याच्या चोचीमध्ये टाकलं आणि रामप्रभूंचं नाव घेतलं. आणि रामप्रभूंचं नाव घेतल्याबरोबर तो पक्षी आकाशात उडून गेला, झेपावला. नाम घेता श्रीरामाचे प्राण परतले पक्षियाचे. रामप्रभूंचं नाम घेतलं, त्या पक्षाचं प्राण परत आले. एवढं सामर्थ्य समर्थ रामदास स्वामी. मला काय सांगायचंय? संतांची अवस्था सांगायची. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हा भीष्माचार्य महाराज, भीष्माचार्य गंगापुत्र, गुरुकुलातला श्रेष्ठ आचार्य, भगवान परशुरामांचा शिष्य. ज्या भगवान परशुरामांनी 21 वेळा ही संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. एकही क्षत्रिय दादागिरी करणारा या पृथ्वीवर ठेवला नाही. एक ब्राह्मण महाराज. कोण? परशुराम. ब्राह्मण वेशात, ब्राह्मण रूपात अवतार घेतला. हा ते मला याचं आर्य चाणक्यांचं एक वाक्य आठवतं महाराज. आचार्य कोई साधारण नहीं होता, उत्पत्ति और प्रलय उसके गोद में बदले. आचार्य म्हणजे शिकवणारा, शिक्षक असेल, वेदपाठी ब्राह्मण असेल, सामान्य नाही. त्यांनी जर ठरवलं ना, हा त्या महाराज धनानंदाचं राज्य बुडवून टाकायचं. सम्राट चंद्रगुप्त मौर्य एका गुराख्याला राजा करून टाकलं आणि त्याचं राज्य बुडवून टाकलं महाराज त्या धनानंदाचं. मदनमत्त झालेले आर्य चाणक्य. आणि चाणक्य नीती संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. आता मोदींनी परवा लाल किल्ल्यावर भाषण केलं, ऐकलं असेल सर्वांनी. काय सांगितलं? इथून पुढे आम्ही कृष्ण नीतीने चालणार. भगवान कृष्ण परमात्म्याचं सुदर्शन चक्र त्या द्वारकेमध्ये एका सेकंदामध्ये आयुधावर्तन करायचं, इतकं ते वेगात फिरणार आहे. संरक्षण चक्राची क्षमता अशी की द्वारकामध्ये पक्षी सुद्धा भगवंताच्या आज्ञेशिवाय प्रवेश करू शकत नव्हता. त्याला सुदर्शन चक्राचं त्या ठिकाणी डिफेन्स सिस्टम म्हणतात. ही डिफेन्स सिस्टम आम्ही भारतामध्ये विकसित करणार. मला सांगा महाराज, ही कृष्ण नीती म्हणजेच आगामी काळामध्ये होणाऱ्या महाभारताची ती चाहुले लक्षात ठेवा. या महाभारतामध्ये अनेक दुर्जन मरणार आहे. महायुद्ध होऊ शकतं आणि त्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणी विजय कोणाचा होऊ शकतो? तर या सनातन धर्मी असणाऱ्या भारतीयाचा, हिंदू हे विश्वगुरुत्वाच्या रूपाने ह्या जगामध्ये उभारून येईल याच्यात तिळमात्र शंका नाही. कोणामुळं? आमच्या रामप्रभूंमुळे आणि आमच्या कृष्ण प्रभूंमुळे. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भीष्माचार्यांचं चरित्र सांगतं. भीष्माचार्यांनी 21 वेळा ज्यानं निक्षत्रिय पृथ्वी केली अशा परशुरामांचा परमप्रिय शिष्य. काय महाराज, या भीष्माचार्यांचं चरित्र, भागवतातलं चरित्र अशा कार्यक्रमाला सांगितलं का? ज्या भागवतानं 7 दिवसामध्ये परीक्षित राजाचा उद्धार केला. शुक सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षिती बाहो साता. सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षिती बाहो. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धर्वत देवा नाही धीर. शुक सनकादिक यांनी सांगितलं, अहो हे आयुष्य कशासाठी? 7 दिवसात सुद्धा उद्धार होऊ शकतो. भागवतातलं चरित्र आहे आणि भागवताला उद्धार होतो
अरे 7 दिवस कशाला, 1 तास उरला खटवांगराजाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांगराजाला इंद्राच्या सभेमध्ये होता. आणि इंद्राला विचारलं, इंद्राने विचारलं, राजा, खटवांग राजा म्हणजे रामप्रभूंच्या वंशातला राजा बरं. हा, सूर्यवंश अतिशय तेजस्वी. त्या राजाला विचारलं, राजा, अरे तू आम्हाला युद्धामध्ये त्या ठिकाणी आणि अनेक वेळा मदत केली आहेस, तुला काय पाहिजे मग? या स्वर्गातले सगळे भोग तुझ्या पायाशी देतो. खटवांग राजाने सांगितलं, तुम्हाला भोग देशील इंद्रा, परंतु माझं आयुष्य किती आहे ते सांग. 1 तास उरलं होतं फक्त मला आयुष्य. किती? 1 तास. इंद्राने सांगितलं, खटवांग राजा, तुझं आयुष्य फक्त 1 तासाचं उरलं, फक्त 1 तास. खटवांग राजाने ते 1 तासामध्ये भगवंताचं ध्यान केलं, मानस पूजा केली. त्या ठिकाणी सगळं नृत्य गायन जे चाललं होतं ते सोडून दिलं आणि महाराज त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलं. त्या भजनात 1 तासात उद्धार झाला खटवांग राजाचा. किती? 1 तासात. 1 तासात उद्धरून गेला राजा. परीक्षित राजा 7 दिवसामध्ये उद्धरून गेला. आणि आपल्याला तर हा जन्म दिला, इहलोकीचा हा देह अख्खा जन्मापासून मृत्यूपर्यंत दिला. देव इच्छित ती पाहिजे कशासाठी? याच्यासाठी इच्छा करता देव. अरे याने काय होतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात, आयुष्याची साधने, आयुष्याची साधने, आयुष्याची सचिदानंद पदवी आयुष्याचं साधन. हे आयुष्य म्हणजे साधन आहे. हा, आणि आपल्याला एका साध्यापर्यंत जायचे. काय साध्य आहे? भगवंताची परमप्राप्ती. भगवंताला प्राप्त करून घ्यावं. भीष्माचार्य महाराज असे असणारे भीष्माचार्य, मी त्यांचं सांगितलं ना चरित्र. काय आयुष्य महाराज, 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य, अजन्म ब्रह्मचारी. हा, ताकद असते महाराज ब्रह्मचार्य. शेवटी महायुद्ध झालं. भीष्माचार्यांना शरशय्येवर पडावं लागलं. दक्षिणायन चालू होतं. उत्तरायणाची वाट पाहत होते. तसं पाहिलं तर महापुरुषाला दक्षिणायन उत्तरायण काहीच नाही महाराज. ते ज्या तिथीला जातात ती तिथी परम पुण्य असते, पुण्यतिथी असते. आता भीष्माचार्य तर पुण्यच एवढं होतं, परंतु ते भगवान कृष्ण परमात्म्याची वाट पाहत होते महाराज. माझा देव, मी ज्याचं आयुष्यभर चिंतन केलं, आयुष्यभर ज्याचं ध्यान केलं, तो भगवान मला भेटायला कधी, तो भगवान मला कधी भेटेल आणि माझ्या आयुष्याची कृतकृत्यता कधी होईल, मी कृतकृत्य कधी होईल, याची वाट भीष्माचार्य पाहतात. शरशय्येवर पडलेले महाराज इच्छामरणी होते. त्यांना काय अवघड होतो? भगवंताला सांगितलं असतं, देवा मला मृत्यू प्राप्त करून दे, फक्त अंतकालेच स्मरणेन. ठीक आहे, स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. ठीक आहे, अंतकालामध्ये भगवंताचं स्मरण केलं त्याला काय होईल महाराज? भगवंत रूप प्राप्त होईल, सगळं होईल. हरि
मला भगवंताचं प्रत्यक्ष सगुण स्वरूपामध्ये दर्शन हवंय. आणि म्हणून भीष्माचार्य त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान करताय. माझ्या समोर भगवंताने यावं आणि मला दर्शन द्यावं. कोणाची भावना आहे? भीष्माचार्यांची. काय भक्त असेल महाराज, भगवंताला पाहिल्याशिवाय मी माझा प्राण देणार नाही, माझा प्राण या शरीरातून जाणार नाही. भगवंताला मी ज्या क्षणी पाहिल त्या क्षणी माझ्या शरीरातून हा प्राण जाईल. मी आज्ञा देईन त्याला जा. भगवंत भीष्माचार्यांच्या आज्ञेत प्राण आहे महाराज. सोपं आहे? आपल्या आज्ञेत आहे का? कधी मरू सांगता येईल का? भीष्माचार्यांचं तसं नव्हतं महाराज. मी सांगेल तेव्हा मला मृत्यू येईल, एवढा अधिकार. आणि तरी सुद्धा भगवंताच्या भेटीची इच्छा धारण करताय भीष्माचार्य. शेवटी सगळा युद्ध संपलं. युधिष्ठिरजी राजगादीवर बसलेले आहे आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं युधिष्ठिरा, आपल्याला भीष्माचार्यांकडून त्या ठिकाणी आणि राजधर्माचं ज्ञान प्राप्त करायचं. चल आपण त्यांना भेटू. आणि महाराज युधिष्ठिराला घेऊन भगवान कृष्ण परमात्मा युद्धभूमीवर गेले. त्या ठिकाणी भीष्माचार्य शरशय्यावर पडलेले आहेत. उशी नव्हती महाराज, मानेला कळ लागली होती. अर्जुनानं बाणाची उशी तयार करून दिली. पाणी नाही, अंतिम क्षणाला पाणी पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अर्जुनानं, महान श्रेष्ठ धनुर्धरी अर्जुनानं त्या ठिकाणी आणि पृथ्वीमध्ये बाण मारला आणि त्या ठिकाणी गंगा उद्भव केली. आणि त्या गंगेचा उद्भव त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या मुखामध्ये गंगेचं पाणी दिलं. गंगा पुत्र आहे तर भीष्माचार्य म्हणून गंगेचं पाणी दिलं. आणि भगवंत भीष्माचार्यांच्या समोर उभे आहे आणि सांगताय, भीष्माचार्य तुम्ही त्या ठिकाणी या तुमच्या आणि मुलगासारखा असणारा, नातवासारखा असणारा हा युधिष्ठिर राजगादीवर बसलेला. सम्राट युधिष्ठिर आहे. राज्य कसं करावं, राजधर्म काय आहे, त्याचं ज्ञान तुम्ही त्याला सांगणार जरा. भीष्माचार्य म्हटलं, देवा तू गोकुळामध्ये होता तेव्हा नटखट होत असणार. किती नटखट होत असत, अरे किती खोड्या केल्यास. त्या गोपींचं मन वेधून घेतलं. गोपाळांबरोबर त्या ठिकाणी काला केला, अनेक प्रकारचा खेळ घेतलास. गायी राखण्यासाठी त्या ठिकाणी गेलास, तिथेही अनेक लीला केल्यास, अनेक राक्षसांना मारलास. तुझं अजून भागलं नाही का रे? तू माझ्याकडे आलास. अरे तुझ्याकडे काय राजधर्माचं ज्ञान कमी आहे का? तू सर्वेश्वर आहे, विश्वाचा जगत जीवन आहे, साक्षात जगद्गुरु आहे, जगत जीवन आहेस. तुझ्याकडे काय कमी आहे ज्ञानाचं देवा? अरे मी त्या युधिष्ठिराला शिकावं असं तुझ्याकडे काय नाही देवा. मला माहितीये तू फक्त मला भेट देण्यासाठी, मला दर्शन देण्यासाठी आलास. भीष्माचार्याच्या मनातली भावना, मला माहिती आहे देवा तुला मला दर्शन द्यायचं होतं, त्याच्यासाठीच मी प्राण आतापर्यंत राखून ठेवलेले आहेत. आणि तू दर्शन दिल्याशिवाय मी माझे प्राण सोडणार नाही, तुला माहिती आहे. आणि म्हणून तू आलास, या ठिकाणी मला दर्शन दिलंस. भीष्माचार्यांच्या मुखातून भगवंताची स्तुती तयार झाली आणि विष्णू सहस्त्र नाम गायलं महाराज भीष्माचार्य. विष्णू सहस्त्र नाम, भीष्माचार्यांनी जी स्तुती केली ना भगवंताची, तेच हे विष्णू सहस्त्र नाम. हा, आणि हे विष्णू सहस्त्र नाम हे आपल्याला अत्यंत पुण्यकारक असतं. भीष्माचार्यांचं चरित्र याच्यासाठी सांगितलं. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो, विठोबार कुमाई. Bye.
धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. याच्यातच जीवनाची सार्थकता आहे महाराज. आपण त्या ठिकाणी जन्माला येऊन काय केलं हे महत्वाचं आहे. जन्मा येऊन केली काही विठ्ठल नाही आठविला. आपण अनेक भक्त पाहतो. दुःख कोणाला नाही महाराज. प्रत्येकाला दुःख आहे. या संसारामध्ये आल्यानंतर दुःखातून कोणी सुटला नाही. मग तो राजा असो, महाराजा असो, महाराज असो, दरिद्री असो, गरीब असो, कोणी सुटला नाही. कारण या संसाराचं मूळच आहे ते. संसार दुःख मूळ चहूकडे शांती नाही गोठे रात्रंदिवस काय करावं महाराज. सुखच नाही संसारामध्ये. आज जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधवले पाय. कोणीच नाही ना महाराज सुखी जगामध्ये. मग जगामध्ये जर सुखी नाही तर मग धन्यता कशामध्ये, सुखासाठी कशा. अरे लंकेचा राजा रावण काय कमी होतं महाराज त्याच्याकडे. सगळ्या प्रकारची सुख संपदा होती. सोन्याची नगरी होती. भगवान शंकरांचा महान भक्त होता. इंद्रजितासारखा यशस्वी मुलगा होता. 1.25 लाख नातू होते. एवढं सगळं ऐश्वर्य, एवढं सगळं ऐश्वर्य त्याचं. तीन प्रतिज्ञा केल्या होत्या महाराज. किती प्रतिज्ञा? 3 प्रतिज्ञा. समुद्राचं खारं पाणी गोड करी. सामर्थ्य ना महाराज. सामान्य का जो कैलास पर्वत हलवतोय असा रावण. ज्यानं शिवतांडव स्तोत्र लिहिलं असा रावण. भगवान शंकरानं ज्याला वरामध्ये स्वतःची पत्नीच देऊन टाकली पार्वती जा घेऊन. अरे असा असणारा इतका लाडका भक्त रावण. परंतु काय झालं महाराज. त्या 3 प्रतिज्ञेमधली एक पण प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही बरं का. समुद्राचं खारं पाणी गोड होईल प्रतिज्ञा केली होती, पूर्ण झाली नाही. स्वर्गाला शिडी लावील प्रतिज्ञा होती, पूर्ण झाली नाही. सोन्याला सुगंध आणील प्रतिज्ञा होती, पूर्ण झाली नाही. एवढा मोठा रावण. हा आपल्याकडे एकच मस्तक आहे, त्याला 10 मस्तक होती. किती मेंदू? 10 मेंदू. आपला एक मेंदू किती किती विचार करतो. काय करू नये, काय काय करू नये. 10 मेंदू, तेही अतिशय हुशार. वेद सगळे असे अर्थ लिहून काढला होता. वेदांचे पाठांतर होते. वेदांची खंड करून टाकली होती. छोटे छोटे खंड केले होते वेदांचे. एवढा ज्ञानी होता, एवढा विद्वान होता. पण त्याच्याबरोबर सुद्धा संपत्ती गेली का महाराज. तुका म्हणे जयाची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. मग आपण संपत्ती मागे पळतोय. सगळेजण द्रव्याच्या मागे पळतोय. पण द्रव्याच्या मागे आणि संपत्ती मागे पळून सुख मिळणार आहे का? नाही. मग सुख काय? सर्व सुखाचे आगर वापर कुमारे देवर. वापर कुमारे देवर. वापर कुमारे देवर. सर्व सुखाचे आगर वापर कुमारे देवर. वापर कुमारे देवर. वापर कुमारे देवर. सर्व सुखाचा आगार फक्त तिथेच आहे. त्याच्या चरणाजवळ सुख आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा. तिथेच विसावा आहे, तिथेच विश्रांती. बाकी ठिकाणी आपल्याला विश्रांती मिळणार नाही. संसारामध्ये कितीही आदळापट करा, कितीही प्रयत्न करा, कारण तो अपूर्णच आहे. संसार हा अपूर्णच आहे, जो कधीच न संपणार आहे. म्हणून त्याला संसार असं म्हटलेलं. फक्त पूर्णता कशाला येते? परमार्थाला. त्याने रावणासारख्याची जिथे संसाराची पूर्णता झाली नाही तिथे आपल्यासारख्याची काय होणार आहे? आणि म्हणून धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याचं जे साधन आहे ना हे फार महत्वाचं आहे. तुकोबर आहे. मी 5 मिनिटात संपवणार आहे. मला माहिती आहे वेळ झाला, मला वेळ पुरत नाही, पण कार्यक्रमालाच वेळ झाला. काय करायचं? बरोबर 2 तास लागतात, तेव्हा थोडस व्यवस्थित सांगता येईल. असो, 5 ते 7 मिनिटाच्या आत सेवा संपवणार आहे. एक दिवस तुकोबरायांना ज्यांनी गाथा पाण्यामध्ये बुडवावं लागली इंद्रायणीच्या,
इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सांगितलं, जा तू सगळ्या वेदांचा अर्थ लिहितोस. अरे वेदांचं जे ज्ञान आहे ते फक्त आम्ही सांगावं, धर्मशास्त्रज्ञांनी सांगावं, पंडितांनी सांगावं. तू कोण सांगतोस? त्या गाथ्यातून सगळे वेदांचे अर्थ लिहिलेस, श्रुतींचे अर्थ लिहिलेस, आणि शूद्राला हा अधिकार कोणीच नाही. खरं म्हणजे आमचे सद्गुरू कृष्ण कृपाकी डॉक्टर महाराज सांगतात, रामेश्वर भट्टांच्या मनामध्ये असं आलं नाही. रामेश्वर भट्टांना परीक्षा घ्यायची होती सोन्याची. कशाची परीक्षा घ्यायची होती? सोन्याची. सोन्याची परीक्षा घेण्यासाठी सोन्याला कस लावावा लागतो, आणि तो कस लावण्यासाठी त्याला अग्नीतून जावं लागतं. जेवढं आपण त्याला अग्नीमध्ये घालू, जेवढं चालू, तेवढं सोनं शुद्ध होत जातं. आलं लक्षात? पण ते कोणी असू दे, त्याला अग्नीतून जावं लागतं. अग्नीतून गेल्याशिवाय त्याला शुद्धता येत नाही महाराज, है की नाही? पण जगद्गुरु तुकोबारायांना अग्नीत घालायचं. अग्नीत घालायचं म्हणजे व्यावहारिक अग्नीमध्ये नाही, परीक्षेच्या, सत्व परीक्षेच्या अग्नीमध्ये. हा, मग जा ती इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाक. 13 दिवसानंतर कोरड्या आल्या महाराज वह्या, कोरड्यावर आल्या. कोरड्या वह्या वर आल्यानंतर ज्या रामेश्वर भट्टांनी त्या ठिकाणी बुडवायला लागल्या होत्या ना, ते रामेश्वर भट्ट तुकोबारायांच्या चरणावर त्या ठिकाणी लोळायला लागले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारिलेल्या देशाला, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. त्यानं तुकोबारायांची आरतीच केली महाराज. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर तुकोबारायांचा असं कमरेवर हात ठेवलेलं एक मूर्ती आहे महाराज. ते दर्शन तुकोबारायांनी रामेश्वर भट्टांना दिले. हा, मी आणि पांडुरंग वेगळा नाही, सच्चिदानंद मूर्ती. आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद रूपामध्ये दर्शन दिले. कशाच्या बळावर? आयुष्यभर साधना केली भगवंताची. तुम्ही जर संत तुकोबारायांचं चरित्र वाचलं, सगळ्यांना भेटलेले महाराज सप्ताह, सर्वांना, बऱ्याच जणांना भेटले. मला वाटतं आता 4-5 वर्षापासून आपण देतो रंगा महाराज, बरोबर आहे ना? मला वाटतं जवळजवळ 50-60 ग्रंथ तरी गेले असते. काही गावात गेले, काही गावाच्या बाहेर गेले, बरोबर आहे ना? सगळ्यांनी जर वाचलं तर तुकोबाराय कोण होते ते तुम्हाला कळेल, है की नाही? आणि मग तुकोबारायांचं चरित्र कळेल. हो, तुकोबारायांचं चरित्र कळेल. किती शुद्ध पुरुष होते महाराज, सांगायला वेळ नाही आपल्याकडं. परंतु आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती. आरती तुकाराम, सच्चिदानंद स्वरूप भगवंताच्या पांडुरंग स्वरूपाचं दर्शन तुकोबारायांनी रामेश्वर भट्टाला दिलं. रामेश्वर भट्टांनी संसार सोडून दिला आणि तुकोबारायांच्या 14 काळकऱ्यांपैकी एक काळकरी झाली. कोण? रामेश्वर. हे नाही सांगितलं का ते भडवेचे येतात ना तुमचे तुकोबाराय असे ते, आणि काय घरचा विचार करत नव्हते, संसार सोडून दिला, तुकोबारायांचा खून झाला, हे सांगतात. आणि मग हे नाही सांगत त्या रामेश्वर भट्ट तो ब्राह्मण, तो बामण असा, त्यानं छळ केला तुकोबारायांचा. अरे पण तोच तुकोबारायांना शरण गेला आणि तुकोबारायांच्या 14 काळकऱ्यांमधला एक झाला. हे नाही सांगते, फक्त अर्ध सत्य सांगतात. अहिंसा परमो धर्म. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस अहिंसा परमो धर्म याचं पार हे चाललं होतं. ते गीतेतल्या 700 श्लोकांमधला हा अर्धा श्लोक, अर्धवट राव लय असतात. अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म. अरे कशाचा अहिंसा परमो धर्म? पूर्ण श्लोक म्हणून दाखवा ना. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैव च.
अहिंसा परमो धर्म म्हणजे अहिंसा श्रेष्ठ आहेच, त्याच्यात वाद नाही. पण जे अहिंसेला मानत नाहीत, जे आदरणीय आहेत, त्यांचा नाश करणे, त्यांना मारून टाकणे त्याच्यापेक्षा मोठा धर्म. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही नीती अवलंबलेली आहे. कृष्णाचं सुदर्शन चक्र, हे सुदर्शन चक्र दुष्टांना मारण्यासाठीच, म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं. ऑपरेशन सिंदूर मध्ये काय केलं, त्यांचे एअरबेस काय असते सगळे तबाह केले. त्यांच्याबरोबर चीनलाही धडा शिकवला. तुमची एअर डिफेन्स सिस्टम झिरो. अमेरिकेचा एक होता, त्यालाही धडा शिकवला ट्रम्पला. तेव्हापासून तो मागच लागलाय आपल्या. टॅरिफ करत फिरतोय. इंद्राय तक्षकाय स्वाहा ही नीती आहे आणि हीच नीती असावी. जेव्हा राष्ट्र शक्तिमान असेल ना, तेव्हा काय होतं महाराज, त्या ठिकाणी कोण नादी लागत नाही. मला सांगा, 2 कोल्ह्याचं भांडण चाललंय, कोल्हा झाला मिटवायला, सुटत का कोल्ह्याचं भांडण? तो तिसरा करून जायचा, त्याला सिंहच पाहिजे ना सोडवायला. म्हणून आपण शक्तिमान असलो पाहिजे. आणि जेव्हा आपण शक्तिमान असू, तेव्हा जग सुद्धा आपल्याकडे असं खाली नम्रतेने बोलेल, आपल्या बरोबर नम्रतेने वागेल. ही नीती आहे, हिला कृष्ण नीती म्हणतात. ही कृष्ण नीती सर्वात श्रेष्ठ आहे. असो, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबराय म्हणतात, आम्ही स्वर्गासाठी करत नाही, स्वर्गाची निशाणी करू. स्वर्गाला आणि ओलांडून आम्ही पलीकडे जाऊ भगवंताच्या ठिकाणी. आणि कधी जाऊ, कसं जाऊ, कोणत्या संतांनी आम्हाला हे आणि त्या ठिकाणी विद्या शिकवली, कोणत्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला, त्या संतांचा आम्ही एकदा प्रेमाने पूजन करू. ज्ञानेश्वर या ठिकाणी वेळ फार झालेला आहे. मी तुमच्या आधीच 10-15 मिनिटं जास्त घेतली, आता काही वेळ घेणार नाही. परंतु स्वर्गीय आणि आमच्या आजी म्हटलं, आजीच आहे ठोकूबाई दशरथ वाळून, आमच्या प्रशांत महाराजांच्या आजी, म्हणजे आपल्या सगळ्या गावच्या आजी. त्यांच्या त्या ठिकाणी 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा आणि प्रशांत महाराजांच्या त्या ठिकाणी आणि मनातून त्या ठिकाणी अवतीर्ण झाली असं म्हणा. त्यांनी सांगितलं, महाराज काल्याच्या दुसऱ्या दिवशी येतोय, रविवार येतोय, जमेल का? म्हटलं, महाराज मी काल्याला येणारच आहे आणि सेवा करायला काहीच अडचण नाही. मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आणि महाराजांच्या मनामध्ये तो संकल्प आला. हा संकल्प येणं सुद्धा फार पुण्य लागतं महाराज. या ठिकाणी उत्सव करणं, संकल्प करणं, त्या ठिकाणी अन्नदान होणं, हे गरुड पुराणामध्ये फार महत्वाचं सांगितलं. गरुड पुराणामध्ये याचं महात्म्य फार सांगितलं. गरुड पुराण एकदा वाचलं, ज्या वेळेस खरं म्हणजे गरुड पुराण आपण वाचलं पाहिजे. जेव्हा माणूस फार जर्जर असतो, फार आजारी असतो, तेव्हा आपण घरात गरुड पुराण वाचलं पाहिजे. किंवा गेल्यानंतर तरी त्या 12-13 वर्षाच्या काळामध्ये आपण ते 12-13 दिवसाच्या काळामध्ये 13वा होईपर्यंत हे आपण वाचलं पाहिजे. त्या ठिकाणी फार पुण्यदायक काम आहे. असो, या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा उत्सव आयोजित केला. त्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी श्रवणाची संधी आणि मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दात मी या ठिकाणी आणि मांडलेली आहे. मी कधी कीर्तनात काय बोलायचंय याची तयारी कधी नसते माझी. या ठिकाणी उभं राहिल्यानंतर जे आठवेल ते बोलण्याची सवय असते. मी कुठेही त्या ठिकाणी अति शास्त्रीय पद्धतीने गायन वगैरे शिकलो नाही, म्हणून माझ्यामध्ये तो गुण कमी आहे. असो, माझ्या यथामतीप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्म्याने हनुमंताने जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. माझी भाषा थोडी कडक असते, थोडंसं शब्द थोडे जोरात असतात, त्यामुळे जर कोणाच्या हृदयाला ते लागले असते, मी कोणाचंही हृदय दुखवण्यासाठी ते बोललो नाही आणि कधीही बोलत नसतो. परंतु जर काही
चुकून माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि झालेली सेवा या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणी, रामप्रभूंच्या चरणी, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो। या ठिकाणी जे पखवाज वादक आहेत गोपाल महाराज, या ठिकाणी महाराज यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मृदंगवादन केलं। या ठिकाणी तालकरी मुलं आहेत भांद्रेची पार, ही शोभा आहे भांद्रेची। तर आम्ही कधी कधी तलतल करतो, बोलतो मनातून, त्याचं कारण हे का आपल्या वाडीतून असं कोणतरी उभं राहिलं पाहिजे हो। 4-10 मुलं त्या पारायणाला, 3 दिवस मी पारायणाला होतो, 4-5च माणसं आहेत पारायणाला। काय होतं की त्याच्यामुळं आपण आपली मुलं थोडीफार, आणि 1 तास तरी होते, शाळा असते सगळं असतं, पण आपण 1 तास तरी बसवलं पाहिजे। हे संस्कार आहेत या ठिकाणी होण्याचे। इथं तर आपल्याला बदलायचं, आपण सत्य करतो, सगळं करतो, कशासाठी करतो? हे गावाच्या मूळ रचनेत, संरचनेत फरक पडला पाहिजे म्हणून करतो। निवड 1-1 सप्त्याला 2-2 लाख खर्च करायचा महाराज, आणि 2-2 लाख खर्च करून जर त्याचं आउटपुट 0 निघालं, वर्षाचा 4-5 लाख खर्च करायचा आणि आउटपुट 0 निघालं तर काय फायदा होत नाही ना महाराज। आपली तरुण पिढी त्या ठिकाणी काहीतरी निघाली पाहिजे, काहीतरी त्यांनी केलं पाहिजे, टाळाला उभे राहिले पाहिजेत, पारायणाला आले पाहिजेत, भजन केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। यासाठी तर हा उत्सव आहे आपला, याच्यातून हे तर सगळं याच्यातून व्हायला पाहिजे। हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणून आपण सात्विक कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे। मग माझं तोंड दिसतं, मी थोडा बोलायला लागलो की तोंड दिसतं, अरे पण का दिसतं? त्याला काहीतरी कारण असतं। विष आणि अमृत एका ठिकाणी राहत नसतं। अमृत घेतलं आणि त्याच्यात 1 थेंब विषाचा टाकला का सगळं विषारी बनतं, ते अमृत राहतच नाही। म्हणून आपण एक सात्विक कार्यक्रम केला, त्यानंतर सात्विक कार्यक्रम वाढवत गेलो पाहिजे आपण। तरुणांना आपण योग्य मार्गाने घेऊन गेलो पाहिजे, आपण तरुणांचे मार्गदर्शक राहिलो पाहिजे, हीच अपेक्षा आहे। सगळं गाव, आता मी प्रत्येक गावोगावी बऱ्याच ठिकाणी पाहतो, राजकारण सगळीकडेच आहे, कुठं नाही अशी जागा नाही, परंतु या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते नाही झालं पाहिजे, ही सगळ्यांची भावना पाहिजे। सगळ्या गावाला, आपण सगळ्या गावातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे हा माझा सप्ताह आहे आणि माझाच सप्ताह आहे, मी इथे येणार, श्रवण करणार, हरिनामाचा लाभ घेणार, ही सगळ्यात मुख्य भावना आहे। एवढंच असो, झालेली सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। दुःखित अंतःकरणानं आज या ठिकाणी आमचे आजी तुकोबाई दसर बळू यांचा 5.5 महिने श्राद्धाचा कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलेले अध्यक्ष, नातेवाईक, चिंतक, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे, सदैव मार्गदर्शन करणारे सर्व नातेवाईक, आपणा सर्वांना मनापासून मनापर्यंत धन्यवाद देतो। ज्यांनी ही कीर्तनरूपी सेवा सादर केली असे माझे गुरुबंधू तसेच मार्गदर्शक मित्र हरिभक्तपरायण दादाभाऊ महाराज वाळून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रसाराचे ते कार्य करतात। त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी ते कुठे बोलतील त्या ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जर मांडण्याची त्यांना संधी मिळाली तर ते निश्चित मांडतात। त्यांनी उत्कृष्ट असे विचार या ठिकाणी मांडलेत। मी वैयक्तिक माझ्या वाळून परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपण सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो। खरं तर पाहिलं तर 1-2 श्रद्धांजलीचा कार्यक्रमही व्हायला पाहिजे होता, पण फार उशीर झालेला आहे। आज बऱ्याच नातेवाईकांचं, मित्रांचं म्हणणं असलं का यानंतर साखरपुडा असे काही कार्यक्रम आहेत आणि आपल्याही कार्यक्रमाला थोडा उशीर झाला। काय पॅटर्न काय? 999 हे सारा